हे बटाटे मी वेफरसाठी काढून घेतलेले 15 किलो बटाटे आहेत आणि शिवाय हे 15 किलो मी चकल्यांसाठी काढून ठेवले वेगळे, कारण मला 2 प्रकारचे करायचे चकल्या म्हटल्यावर मी त्याची रेसिपी तुम्हाला अपलोड करून देईनच. आणि हे बटाट्याचा किस आणि काही पापड करायचे 4-5 किलोचे. बटाट्याचे किस उरलेले 30 किलो हे बटाटे, हे 15 आणि हे 15 असे 60 झाले. आणि हे 2 किलो घरी खायला काढून ठेवलेले, म्हणजे असे पूर्ण 62 किलोची गोणी होती. मी इथे 15 किलो बटाटे घेतलेले वेफर्स करण्यासाठी. गोला असा छान बटाटा घ्यायचा. आता सर्व धुवून घेणार आहे आणि जेणेकरून त्याला माती लागल्या तर तिथे निघून जाते. असं गोल छान बटाटा घ्यायचा, जेणेकरून बारीक साल असले तर ते पटकन निघते. पातळ शक्यतो गावठीच वस्तू घ्यायची, गावठी बटाटा. सर्व बटाटे मी धुवून घेणार आहे अशा पद्धतीने. एक एक बटाटा आपण चाळून घेणार आहे आणि तो अशा पाण्यात टाकणार आहे, म्हणजे जेणेकरून ते काळे पडणार नाही. अशाच पद्धतीने सर्व बटाटे आपण चाळून घेऊ. माझ्याकडे अशा प्रकारची किसणी. मी आता बटाटा तुम्हाला किसून दाखवणार आहे. हातात न लागता परत असं पाणी घ्यायचं. बघू शकता खूप पातळ असे वेफर्स मस्त छान झालेले. माझे बोटं पण दिसू शकता. पद्धतीने तुम्हाला सर्व बटाटे किसून घ्यायचे. बघा छान असे मस्त गोल गोल वेफर झालेले आहेत, बघू शकता. आता मी हे दुसऱ्या पाण्यात टाकणार आहे. सर्व बटाट्यांचे वेफर झालेले आहे, बघू शकता किती छान असं गोल आलेले, सुंदर मस्त. बटाटे पण छान होते. 2 घमेल्यात बसले, बघू शकता. 2 घमेलं आणि हे पातेलं भरलेलं आहे एवढं 15 किलो बटाट्यांचे. आता मी हे 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आणि रात्रभर मी पाण्यात भिजत ठेवणार आहे. तर मोठ्या पातेल्यात एकत्र करून घेणार आहे, कारण मला सकाळीच लवकर जमत नाही ना, त्याच्यामुळे जास्त बटाटे असल्यामुळे मी लगेच नाही केले. आत्ताच करून घेतले, म्हणजे मग ते रात्रभर चांगले राहतील आणि सकाळी उठले मी ते वेफर्स गरम पाण्यातून काढता येतील. बघू शकता मी आता 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुतलेले आहे आणि त्याच्यातला जो खर असतो ना तो सगळा निघून गेलेला आहे, म्हणजे जेणेकरून ते त्याच्यामुळे जो काळा बटाटा पडतो ना तो होणार नाही. आता मी पातेल्यात टाकते. पातेल्यात पाणी आहे. अशा पद्धतीने आता मी सर्व वेफर्स हे बुडत्या पाण्यात ठेवलेले आहे सर्व, बघू शकता, म्हणजे जेणेकरून काळे पडणार नाही. आता मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे, ते रात्रभर तसंच राहू दे. अशा पद्धतीने सकाळ झालेली, रात्रभर आपण पाण्यात भिजत ठेवलेलं होतं, बघू शकता. आता आपण हे थोडं थोडं काढून घेणार.
थोडे थोडे सगळं काढून घेणार आहे, जेवढे लागले तेवढे. आणि परत मग मी 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग गरम मिठाच्या पाण्यात उकळून घेणार आहे. हे बघा, मी 2 पाण्याने चांगले स्वच्छ धुतलेले. अजिबात आपला बटाटा काळा पडलेला नाही, बघू शकता. एकदम स्वच्छ असं पांढरा शुभ्र आहे, बघू शकता. आणि मी अजिबात तुरटी पाण्यात फिरवलेलं नाही आहे, फक्त पाण्यात ठेवलेले साधे बटाटे असे वेफर्स. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तुरटी फिरू शकता. आणि आता परत आपण इथं मी गरम पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला उकळी आलेली आहे. जास्त प्रमाण असल्यामुळे मी 2 पातेले ठेवलेले गॅसवर. हे बघा, 2 पातेले उकळी आलेली आहे, कवशी पाणी ठेवलेलं आहे. आता मी त्याच्यात चवीनुसार 1 छोटी वाटी नमक आहे, ते मी घालणार आहे. तुम्ही टेस्ट करून बघू शकता. चवीचं प्रमाण, मिठाचं प्रमाण तुम्ही करू शकता. हे बघा, आता आपण थोडे करून वाफवण्यासाठी पाण्यात बटाटा टाकणार आहे. मी आता पाण्यात वेफर्स वाफवण्यासाठी टाकलेले आहे, बघू शकता तुम्ही. 8 ते 10 मिनटं तुम्ही वाफेवरच राहू द्यायचं आणि मी वरून झाकण ठेवणार आहे, त्याच्यानंतर काढणार आहे. आपण आता बटाटा वाफून झालाय का नाही ते बघायचं. वेफर्स आपल्याला 80% वाफायचं आहे, बघू शकता. असं करायचं असं आणि चेक करू शकता अशा हाताने. आता आपला बटाटा झालेला आहे, आता आपण काढून घेऊ. माझ्याकडे अशी चाळण आहे, तुम्ही छोटी चाळण किंवा घमेलात पण काढू शकता, पण मी हे असं ठेवणार आहे. अशा पद्धतीने सर्व काढून घेणार आहे. पण बटाटा वाफवलेला आहे, गॅस मी बंद केलेला आहे आणि छान झालेला आहे असा बटाटा. सकाळचे 9 वाजलेले असे. मी आता एक करून सर्व वेफर्स टाकणार आहे, बघू शकता. खूप छान आलेले, मस्तपैकी असं पांढरे शुभ्र. अशाच पद्धतीने सर्व वेफर्स टाकून घ्यायचे. या पद्धतीने सर्व मी वेफर्स असे टाकून घेतलेले आहे. बटाटा गावठी असल्यामुळे ते उकडल्यानंतर थोडासा असा पिवळसरपणा दिसतो, म्हणजे बटाटा आपला चांगल्या प्रमाणे गावठी येतो, बघू शकता. छानपैकी असे सर्व टाकून झालेले वेफर्स आपण खाटीवर. तसेच मी बाजूला साडीवर साडी अशा 2 पद्धतीने मी साड्या टाकलेल्या आहेत. त्याच्यावर मग परत वेफर्स उरलेले टाकलेले आहेत, कारण धूळ लागू नये म्हणून किंवा वाऱ्याने ओढून जाऊ नये म्हणून वरून झाकून पण ठेवणार आहे. आता मी साडी टाकून हे सर्व झाकून घेतलेले आहे. 2 दिवस चांगले वाळू देणार आहे, मग मी तुम्हाला तळून दाखवणार. वेफर्स आपण बघा छान उन्हात असे 2 दिवस वाळून घेतलेले आहे. बघा किती छान दिसत आहे, मस्त छान झालेले असे. एकही वेफर्सला असं होल वगैरे काही नाहीये. छान पांढरे शुभ्रे असं गावठी बटाट्याचे आहेत आपले केलेले. आता मी तुम्हाला काही वेफर तळून दाखवते. आता कढईत तेल ठेवलेलं आहे गॅसवर, बघा छान फुलत आहे.
परत पुन्हा तळून बघू. बघा छान दिसत आहेत, मस्त पैकी फुलले, पांढरे शुभ्र आहेत असे. मी अजून तळतीये. कोणी आलं तर मग माणूस चालू करून देतय, उपास असला तर तळून देतय. बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे. छान आवाज बी येतो बघा. आपले पांढरे शुभ्र असे वेफर तयार झालेले आहेत, एकदम खुसखुशीत झालेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.